राज्याच्या प्रशासनामध्ये पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत। मात्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले तुकाराम मुंढे यांना अद्याप नव्या पदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। याआधी दिनांक 31 मार्च रोजी राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावर बदल्या करत 10 अधिकाऱ्यांची नेमणूक बदलली होती। त्यानंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये आणखी 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या। आता ताज्या निर्णयामध्ये आणखी 5 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। या फेरबदलामध्ये पर्यटन संचालक डॉक्टर BN पाटील यांची उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान प्रकल्प या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच यशदाचे उपसंचालक मंगेश जोशी यांची पर्यटन संचालक म्हणून नेमणूक झाली आहे। दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली असून कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषद CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याशिवाय रेवैया डोंगरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर उपविभागामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये राज्यामध्ये 40हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून या सर्वांमध्ये तुकाराम मुंढे यांची बदली सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे। दिव्यांग कल्याण विभागामध्ये काम करताना त्यांनी अनेक बोगस संस्थांवर कारवाई करत निधीच्या गैरवापराला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता। या कारवाईमुळे काही संस्थाचालक नाराज झाल्याचं बोललं जात असून त्यांच्या दबावातूनच मुंढे यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे। जर्नलिस्ट सूफी सय्यद, जस्ट लुक न्यूज,